दुश्मनों से क्या गिला जब दर्द अपनों ने दिया, जिसको अपना मान बैठे उसी ने घर जला दिया. या आशयाचा एक उर्दू शेर फार प्रसिद्ध आहे, ज्याचा अर्थ होतो आपण ज्याला जवळचं मानतो तोच आपला केसानं गळा कापतो. हा शेर आता सांगायचं कारण म्हणजे इतके दिवस अशा आशयाचे शेर हे महाराष्ट्रात शिवसेना, बिहारमध्ये जेडीयू, पंजाबमध्ये अकाली दल सारखे पक्ष आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला लावत होते. मात्र आता असे दर्दभरे शेर पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या व्हॉट्सअप स्टेटसला दिसायला लागलेत. मी बोलतोय ते पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे 60 आमदारांनी एक स्वतंत्र गट स्थापन केलाय त्याबद्दल. खरं तर या गोष्टीबद्दल अरे बापरे असं म्हणायची गरज नाही, कारण एक दिवस हे होणारच होतं हे सगळ्यांना माहिती होतं. त्याचं कारण की याच ममता बॅनर्जींनी एकेकाळी भाजपला आपला नैसर्गिक मित्र म्हटलं होतं. आणि भाजपचा राजकीय इतिहास सांगतो, ज्या ज्या खांद्यांनी भाजपला आधार दिला तो प्रत्येक खांदा भाजपनं वेळ आल्यावर मुळासहित उखडून आपल्या पक्षाला चिटकवला. त्यामुळे टीएमसी सोबत आज जे काही झालंय ते काही अगदीच आश्चर्यचकित करणारं नाहीये. ते होणार होतं हे राजकीय तज्ज्ञ, पत्रकार हे सगळेच सांगत होते. फक्त कदाचित टीएमसी साठी ती वेळ एवढ्या लवकर येईल याची कल्पना केली गेलेली नसावी. त्यामुळेच आपण भाजपचा आजवरचा राजकीय इतिहास काय सांगतो, आजपर्यंत भाजपनं कुठल्या कुठल्या मित्रपक्षांना संपवलंय, आज त्या पक्षांची अवस्था काय आहे ज्यांनी कधी काळी भाजपला जवळ केलं होतं, हेच सगळं समजावून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू. पश्चिम बंगालमध्ये 60 आमदारांचा एक गट टीएमसी पासून स्वतंत्र झालाय आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आम्हाला स्वतंत्र गटाची मान्यता द्या म्हणून लगेच अर्जही केला. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होऊन महिनाही लोटलेले नाहीये, तेवढ्यात भाजपनं हा डाव साधल्याचं बोललं जात आहे. पण या निमित्तानं त्या प्रत्येक पक्षाबद्दल चर्चा होतीये ज्या पक्षांनी कधी काळी आपल्या प्रदेशात भाजपला आपला मित्र म्हणून जवळ केलं होतं. सगळ्यात अगोदर आपण महाराष्ट्राबद्दल बोलूयात. महाराष्ट्रात शिवसेना हा एकेकाळी भाजपचा मित्र पक्ष होता. शिवसेना आणि भाजप हे एकत्र इथल्या निवडणुकींच्या रिंगणात उतरले होते. 1990 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेनं भाजपसोबत युती केली होती. 90च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं 183 जागा लढवल्या होत्या, त्यातल्या 52 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने 104 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या. युतीला बहुमत मिळालं नव्हतं. त्यानंतर 5 वर्षांनी 1995 मध्ये दोनही पक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या रिंगणात एकत्र आले. यावेळी युतीला पूर्ण बहुमत मिळालं. सेनेला 73 तर भाजपला 65 जागा मिळाल्या. भाजप शिवसेना युतीमध्ये शिवसेनेनं राज्यात नेहमीच भाजपच्या मोठ्या भावाची भूमिका बजावली. परंतु 2009च्या निवडणुकीत परिस्थिती थोडीशी उलट झाली. भाजपनं 46 तर सेनेनं 45 जागा जिंकल्या. 2014च्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेनं भाजपपासून वेगळं होऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत भाजपला 122 जागा तर सेनेला 63 जागा मिळाल्या. 2019च्या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना आणि भाजप हे दोनही पक्ष एकत्र आले. या निवडणुकीत भाजपनं सेनेपेक्षा 38 जागा जास्त लढवल्या, ज्याचा परिणाम निकालावर दिसून आला. भाजपनं विक्रमी 106 जागा जिंकल्या तर सेनेनं 56 जागा जिंकल्या होत्या. यानंतर सेनेनं मुख्यमंत्री पदावरून भाजपसोबतची युती तोडली. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर भाजपनं शिवसेनेचा 40 आमदारांचा गट फोडला आणि आपल्या सोबत त्या गटाला घेऊन भाजपनं राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. असाच काहीसा किस्सा एनसीपी सोबत देखील भाजपनं केलाय. खरं तर एनसीपी हा भाजपच्या विरोधातला पक्ष होता जो काँग्रेस सोबत राज्यात सत्तेत होता. मात्र भाजपनं अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा एक गट फोडून आपल्याकडे घेतला आणि आज महाराष्ट्रात ते भाजप, शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तीनही गट महायुती म्हणून एकत्र सत्तेत आहेत. तर ज्यांनी भाजपला जवळ केलेलं त्या बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे आता काही आमदारांसोबत स्वतंत्र गट घेऊन आपल्या अस्तित्वासाठी लढतायत. काहीसं असंच उत्तर प्रदेशात मायावतींसोबत भाजपनं केलं होतं. बसपा आणि सपा हे पूर्वी एकत्र होते. मात्र 2 जून 1995 रोजी लखनौ गेस्ट हाऊसच्या घटनेनंतर बसपा आणि सपाची युती तुटली. यानंतर बसपानं भाजपच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन केलं. मायावती या सरकारच्या मुख्यमंत्री झाल्या, पण सुमारे 6 महिन्यात भाजपनं पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडलं. त्यानंतर 96ला राज्यात विधानसभांच्या निवडणुका लागल्या. जनतेनं कुठल्या एका पक्षाला बहुमत दिलं नाही. परिणामी कोणत्याही एका पक्षाला सरकार स्थापन करता आलं नाही. तेव्हा भाजप आणि बसपनं एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला 6 महिने मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवण्यावर या दोन्ही पक्षांमध्ये एकमत होतं. याच सूत्रांच्या आधारावर मायावती पहिल्यांदा सीएम झाल्या. त्यांनी 6 महिन्यानंतर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कल्याण सिंह हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र कल्याण सिंह खुर्चीवर बसताच त्यांनी मायावतींचे अनेक निर्णय बदलले तथा रद्द केले. त्यानंतर 19 ऑक्टोबर 1997ला मायावतींनी आपला पाठिंबा भाजपचा काढून घेतला, पण कल्याण सिंह यांनी त्या अगोदरच बसपा आणि काँग्रेसचे आमदार फोडले होते. काहीसं असं पंजाबमध्ये देखील झालं होतं.
पंजाबमध्ये 1992 साली विधानसभा निवडणूक ही भाजप आणि अकाली दल या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवलेली. अकाली दल हा पंजाबमधला स्थानिक आणि फार जुना पक्ष आहे. निवडणुकीनंतर भाजप आणि अकाली दल या दोन्ही पक्षांनी युती केली. त्यानंतर बऱ्याचदा भाजप आणि अकाली दल सोबत होते. मात्र 2020च्या कृषी कायद्यांवरून अकाली दल हा भाजपपासून दूर गेला. पण तोपर्यंत भाजपनं पंजाबमध्ये अकाली दलाचे नेते आपल्या गळाला लावायला सुरुवात केलेली. आज अकाली दल सुद्धा पंजाबमध्ये आपल्या अस्तित्वासाठी झगडतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय देखील आलाय. बिहारमध्ये जेडीयू सोबत भाजपनं हेच केलेलं आहे. 2005 मध्ये पहिल्यांदा जेडीयू आणि भाजप एकत्र आले. त्यांनी एकत्र निवडणूक लढवली. त्या काळात बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचा पक्ष हा सर्वात फॉर्मात होता, ज्याला आरजेडी आपण म्हणतो. खरं तर त्यावेळी आरजेडीला संपवण्यासाठीच भाजपने जेडीयूला जवळ केल्याचं बोललं जातं. आज मितीला नितीश कुमार यांनी भाजपला जवळ केल्याची किंमत देखील मोजली आहे. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन आपली इच्छा नसताना नाईलाजानं राज्यसभेवर जावं लागतं. इतकंच नाही तर याच जेडीयूचे अरुणाचल प्रदेश मधले 7 आमदार निवडून आले होते. त्यातले 6 याच भाजपनं फोडले होते. आंध्रमध्ये टीडीपी सोबत देखील भाजपनं हेच करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे राज्यसभा खासदार भाजपमध्ये घेण्याचं त्यांचं नियोजन होतं. के चंद्रशेखर राव यांनी देखील आपल्या टीआरएस पक्षातले आमदार भाजप फोडण्याचा प्रयत्न करताय असा आरोप केलेला. आता वळूयात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने स्वप्नातीत यश मिळवलं. मात्र भाजप पश्चिम बंगालमध्ये फक्त विजय मिळवून थांबलेला नाही, तर टीएमसीच्या ऋतुव्रत बॅनर्जी या आमदारांनी जवळपास 59 आमदारांचा गट आपल्या बाजूने वळवत स्वतंत्र गट स्थापन करत तृणमूलच्या अस्तित्वाला नख लावलं. पण याला कारणीभूत ठरल्यात त्या ममता बॅनर्जीच. कारण ममता देवींनी खरं तर शून्यातून आपला पक्ष स्थापन केला होता. आपल्या मेहनतीने टीएमसी नावारूपाला आणलेल्या. मात्र आपल्या पक्षाच्या 2.5 ते पावणे 3 दशकांच्या प्रवासामध्ये ममता दीदींनी एकच चूक केली होती. ती म्हणजे त्यांनी भाजपला आपला नैसर्गिक मित्र म्हटलं होतं. 1999 मध्ये ममता बॅनर्जी या भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सामील झालेल्या आणि रेल्वे मंत्री बनल्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाठिंबा काढून घेतला होता. पुन्हा 2003 मध्ये त्या भाजपसोबत गेल्या. त्यानंतर अनेक महिने त्या बिनखात्याच्या मंत्री होत्या. त्याच कालावधीमध्ये ममता बॅनर्जी या आरएसएस संबंधित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित होत्या. त्यावेळी दीदींनी आरएसएसच्या नेत्यांवर स्तुतीसुमनं देखील उधळली होती. दीदींनी असं देखील म्हटलेलं की आरएसएसचं देशावर असणारं प्रेमच खरं प्रेम आहे. 2019 मध्ये जेव्हा एनआरसी आणि सीडब्ल्यूच्या विरोधात देशभरात रान उठलं होतं, तेव्हा ममता दीदींनी या बिलाला विरोध केलेला. मात्र जेव्हा या बिलावर संसदेत मतदान करायची वेळ आली, तेव्हा टीएमसीचे खासदार त्यावेळी सभागृहात अनुपस्थित होते. जुलै 2022 मध्ये जेव्हा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती, तेव्हा याच ममता दीदींनी इंडिया आघाडीच्या मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा द्यायचं नाकारलं होतं. या निवडणुकीत ते तटस्थ राहिले. परिणामी भाजपचे जगदीश धनखड विजयी झाले. हे तेच जगदीश धनखड होते जे पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल असताना ममता दीदी आणि त्यांच्यामधून विस्तव जात नव्हता. दीदीचा टीएमसी पक्ष आज जरी कुठला असला तरी त्याची सुरुवात तेव्हाच झालेली जेव्हा दीदींनी टीएमसी स्थापन करतेवेळी त्यांच्या सोबत असलेले मुकुल रॉय बीजेपी मध्ये गेले आणि 2011 मध्ये बीजेपी सोडून पुन्हा टीएमसी मध्ये आले. मग आता हे सगळं ऐकून एक प्रश्न पडतो, एकेकाळी भाजपला नैसर्गिक मित्र म्हणणाऱ्या टीएमसी सोबत भाजपनं असं का केलं? आणि जर त्यांना टीएमसी फोडायचाच होता तर इतकी वर्ष ते का थांबले? त्याचं उत्तर साधं आहे. बंगालच्या राजकीय इतिहासात बंगाल हा डागांचा गड होता. तो उद्ध्वस्त करणं भाजपला थेट शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी ममता दीदींना बळ दिलं आणि जेव्हा त्यांची खात्री झाली आता कम्युनिस्टांचं अस्तित्व संपलंय, तेव्हा त्यांनी दीदींच्या राजकीय अस्तित्वाला नख लावायला सुरुवात केली. अशीच काहीशी परिस्थिती वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दलाची देखील झालेली. एकेकाळी हे पक्ष भाजपला मित्र पक्ष म्हणून घेत होते, त्यांच्या सोबत होते. आज हे पक्ष आपल्या अस्तित्वासाठी लढत आहेत. या पक्षांना भाजपनं थेट फोडलं नाही, म्हणजे महाराष्ट्रात सेनेसोबत झालं तसा कुठलाही प्रकार त्यांनी केला नाही. मात्र अप्रत्यक्षपणे त्यांनी या प्रादेशिक पक्षांच्या खांद्यावर हात ठेवला. त्या राज्यात आपली पाळेमुळे पसरली आणि आता त्या राज्यात आपलं अस्तित्व निर्माण झाल्यावर स्वतंत्र लढायला सुरुवात केली. मुळात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कायमच 100% भाजपचा नारा दिलेला आहे, म्हणजे संपूर्णपणे भाजप. त्यानंतर आपल्या विधानाचं समर्थन करताना भाजपच्या त्या वरिष्ठ नेत्यांनी असंही म्हटलं, आम्हाला कुठले पक्ष संपवायचे नाहीयेत, आमचा विरोध विचारधारेला आहे. मात्र हे सगळं वरवरचं होतं. भाजपचा आजवरचा राजकीय प्रवास आणि इतिहास बघता भाजपला भारत 100% भाजपनं करायचा हेच खरं आहे. भाजप हा असा एक पक्ष आहे ज्यानं आपल्या उभरत्या काळात ज्याच्या प्रादेशिक पक्षांचा
हात धरला होता तो प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्रयत्न केलेले आहेत. भाजपच्या तडाख्यातून काँग्रेससारखा मोठा राष्ट्रीय पक्ष देखील सुटलेला नाही. तुर्तास या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुमची मतं काय आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.